की मला असं वाटलं की त्या इमोशनल ह्याच्यावरती मला तो खूप तिचा प्रसंग समोर दिसतो माझ्या, असं तो प्रसंग. आनंद जोग सर, तुमच्याकडे आता येणार आहे. हाच प्रश्न तुम्हालाही विचारायचा आहे की तसे तुम्ही रागीट वाटता, तुमच्या पर्सनॅलिटीत ते वाटतं, पण वडील नेहमीच हळवे असतात. क्षितीबद्दलचा एखादा हळवा प्रसंग आठवतो? नाही, असे 2 प्रसंग आठवतात. तेव्हा ती 7वीत का 8वीत होती काही, अच्छा. आणि ती शाळेतनं घरी आली तेव्हा तिच्या मास्तरांनी तिला काहीतरी मारलं होतं हातावर का पाठीवर. बर. हां, आणि ते वळ दिसत होते. तर मी दुसऱ्या दिवशी त्या शाळेत गेलो, मी त्या प्रिन्सिपलला भेटलो, म्हटलं असं असं मी अमुक अमुक माझी मुलगी तुमच्या शाळेत शिकते आणि ह्या सरांनी तिला मारलंय. तेवढ्यात तेच सर माझ्यासमोर आले. हां. तर म्हटलं तुम्ही इकडे, हा म्हटलं तुमच्याबद्दलच तक्रार द्यायला मी गेलो होतो, ती तक्रार मी दिलेली आहे. आता तुम्हाला मी एक विनंती करतो, म्हटलं की माझ्या मुलीच्या हातावर ते वळ मला दिसत आहेत, तुम्ही मारल्याचे, तर यापुढे ते दिसणार नाही, त्याची काळजी घ्या. आणि तशी जर काळजी घेतली नाहीत तर तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना कधीच दिसणार नाही. अरे बापरे. आणि दुसरा एक प्रसंग म्हणजे आम्ही दोघांनी एक फिल्म केली झी टीव्हीची, गृहलक्ष्मी नावाची. हां. त्यात मकरंद अनासपुरे आणि ही असं पेअर आहे. ही त्याच्यावर खूप मरती आहे आणि त्याला तेवढा काय तिच्यात इंटरेस्ट नाही. आणि ही जेव्हा त्याला भेटायला जाते पहिल्यांदा, तेव्हा तो एक सीन, एक शॉट आहे, ती त्याला म्हणते अरे पाणी तरी विचार की रे मला. तो सीन पाहिला की मला रडूच येतं. हो, म्हणजे मला हे माहिती आहे हे खोटं आहे, हा सिनेमा आहे, मक्या माझा खूप चांगला मित्र आहे, हां. पण तरी सुद्धा ते बघताना असं वाटतं की चायला माझ्या मुलीवर अशी वेळ यावी तो पाणी देत नाही. तर आता हा कार्यक्रम मकरंद सर बघत असतील तर ते म्हणतील रिशूट करा, ते पाणी द्या पहिल्यांदा. पण सर, तुम्ही इतकं छान शिक्षकांना छान भाषेत समजावून सांगितलं, म्हणजे शिक्षकांनाही हे शिकवता येणार नाही इतक्या सुंदर भाषेत तुम्ही समजावलं. मला हेच विचारायचं की हेमंत ढोमे तुमचे जावई बापू आहेत, आणि मग कसं असतं की लग्न जेव्हा होतं तेव्हा वडील नेहमीच जावायला सांगतात माझ्या मुलीला नीट सांभाळ. तुम्ही कसं सांगितलं होतं? मी हिला सांगितलं गाणं बरोबर होतं मग असं. की तो बिचारा फसलाय. नकळत चुका घडतात माणसाच्या हातनं, काय रे, पण त्याला प्रायश्चित्त घ्यावं लागेल इतकी वेळ येऊ दे. त्याला जरा सांभाळून घे. म्हणजे आज सकाळी मी त्याशी फोनवर बोललो तेव्हा तिला म्हटलं तुझा नवरा कुठे आहे, तर ती म्हणते तो झोपलाय. हा म्हटलं स्वाभाविक आहे, अशी बायको असताना नवऱ्याने झोपून राहिलेलंच बरं. सर, शाळेत कुठल्या शिक्षकांनी तुम्हाला शिक्षा करण्याचं धाडस केलं होतं? शाळेत हा खूप काय काय करायचा, ह्याला शाळेचा विचार. हा गुलाबाचं फुल बी लावून एकदा पेपरला गेला, मला माहितीये. हा गुलाबाचं एक्झामला फुल. गेला होता. हा. आजच सकाळी आम्ही गप्पा मारत होतो फोनवर, तेव्हा त्यांनी मला सांगितलं तो एक्झामला जाताना हां. हातात गजरा, हां. कोट, त्याला एक गुलाबाचं फुल, असा हा शाळेत गेला होता एक्झाम द्यायला. असं कोण करतं? असं कोण असतो स्टुडंट? सांग, खरं सांग. नाही, शाळेत मी गजरा बांधून जायचो तेव्हा आमच्या शाळेतल्या बाई म्हटलं हे काय तू गजरा वगैरे, तू कुठं शाळेत आलास का, कुठं आलं? अहो म्हटलं इकडं आम्हाला परफ्यूम लावायला परवानगी नाही. मुलींनी केसात गजरा घातलेला चालतो. मला सुगंध आवडतो, मला थोडे लांब केस नाही आहेत, मनगटाला बांधून जायचो गजरा. हां, पण मी SSCच्या परीक्षेला मी जाताना सूट घालून इथं गुलाबाचं फूल, हातात गजरा असा गेलो होतो. तेव्हा माझी आई म्हणली तू कुठं चाललायस? म्हटलं मी परीक्षा द्यायला चाललोय. म्हणजे असं म्हटलं का असं जाऊ नये, असा काही नियम आहे? अर्थात त्याचं पुढं जे व्हायचं ते झालं परीक्षेत. सरांना सुद्धा कवितांची फार आवड आहे. यशवंत दत्तांनी एक कविता केलेली आहे जी मला पाठ आहे आणि ती मला आवडते, तर मी ती म्हणतो. ती ऐका, तुम्हाला पण आवडेल असं मला वाटतंय, नसेल तर आवडून घ्यायची. मला देवानं वर म्हणा शाप म्हणा पण अशी एक गोष्ट देऊन ठेवलेली आहे की कधी कधी माझा डावा डोळा लवतो. वास्तविक तो मारलेला नसतो. मला आठवतंय मी शाळेत होतो तेव्हाचा किस्सा. न करत्याचा वार शनिवार होता. दुष्काळात 13वा महिना यावा असा गणिताचा तास चालू होता. आता तुमच्याशी खोटं कशाला बोलू, पण फळ्यावरल्या गणितापेक्षा गणित घालणारी मास्तरीनच मला गणित वाटायची. लक्षच्या साबणासारखी अबदार बाई धरलं तर पक्क निष्ठल असं वाटायचं.
बाईनं फळ्यावर गणित लिहिलं. गरकन मागं वळली आणि मला म्हणली, अंत्या सांग 11 चोक किती. त्याच्या आईला मी त्या बाईला आणि गणिताला मनातल्या मनात बोटं मोडत उभा राहिलो, हिसाब लावला. 11 चोक म्हणायला ओठाचा चंबू झाला आणि डावा डोळा लावला.